कॅफेटेरियामध्ये रिया कॉफीचे छोटे छोटे सिप घेत बसलेली होती. वाणी समोर बसून फोन स्क्रोल करत असते, पण तिचं लक्ष पूर्ण रियाकडेच. रियाच्या हातातला कप थोडा थरथरत होता. ती स्वतःवरच चिडलेली. रिया हळू स्वतःशीच, मी असं रिॲक्शन दिलं नंतर तर सगळं वेगळं असतं का? वाणी फोन खाली ठेवते. तिचा टोन पहिल्यांदाच पूर्ण सिरियस. वाणी, रिया, तू रिॲक्शन दिलास कारण तू केअर करतेस. जे लोक इंडिफरेंट असतात ना, ते कधीच धावून येत नाहीत. रिया तिच्याकडे पाहते, डोळ्यात अजूनही गोंधळ. रिया, पण ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये तू किस, ती अर्ध्यातच थांबते. वाणी हलकंसं असते, पण टोमना नाही. वाणी, ट्रस्ट मी, आरो जास्त शॉकमध्ये असेल आणि हो, गिल्टी पण. रिया, तो मला फॉलो करेल का? वाणी खांदे उडवते, नाही. रियाचं हृदय क्षणभर दडपून जातं. वाणी लगेच पुढे जोडते, कारण तो स्मार्ट आहे. तो जाणवतो. आता तुला स्पेस हवी आहे. रिया खोल श्वास घेते. मनातल्या गोंधळाला थोडी जागा मिळते. आरव अजूनही त्याच मीटिंग रूममध्ये होता. प्रोजेक्टर बंद, स्क्रीन्स काळे, टेबलवर हात टेकून उभा. तो हळूच डोळे मिटतो. आरव मनात, मी सायलेन्स चूज केलं आणि तिने डिस्टन्स. तो खिशातून फोन काढतो. रियाचं नाव स्क्रीनवर, पण टायपिंग थांबते. मॅसेज डिलीट, पुन्हा टाईप करतो, पुन्हा डिलीट. आरव खुर्चीत बसतो. पहिल्यांदाच इगो नाही, कंट्रोल नाही. आरव मनात, आज मी तिला दुखावलं. फोन व्हायब्रेट होतो. मॅसेज नव्हता आणि कॉलही नाही. कॅलेंडर रिमाइंडर पॉपअप होतो. क्लायंट डिनर 8 PM. आरव बेटर स्माईल करतो. आरव स्वतःशीच, बोर्डला मी हँडल करू शकतो, पण रियाला नाही. तो फोन लॉक करतो आणि पहिल्यांदाच तोच सायलेन्स त्याला जड वाटतो. कॅफेटेरिया एक्झिट. रिया उठते. वाणीच्या बाजूने चालत असते. वाणी, आज नाही. आज तू काही डिसाईड करायची गरज नाही. रिया मान हलवते. रिया, पण उद्या? वाणी थांबते. रियाकडे पाहून म्हणते, वाणी, उद्या आरव बोलेल, कारण काही सायलेन्स माणसाला बदलतात. रिया कॉरिडॉरकडे पाहते, जिथून थोड्या वेळापूर्वी ती धावत बाहेर आली होती. रिया मनात, तो बोलेल, पण मी ऐकायला तयार असेल का? संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ केव्हाच रात्रीत बदलली होती. ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. पार्किंगमध्ये पिवळसर लाईट्स आणि शांतता. वाणी बॅग खांद्यावर घेत बाहेर आली. मनात विचारांची गर्दी होती, पण पावलांचा वेग स्थिर. तेवढ्यात समोरून एक गाडी येऊन थांबली. हळूचा ब्रेकचा आवाज. ती थांबली. वर पाहिलं. ड्रायव्हर सीटवर रुद्र. तो काहीच बोलला नाही, फक्त समोरच्या सीटकडे पाहिलं. क्षणभर वाणी तिथेच उभी. बसावा का नको का? पण विचारांपेक्षा थकवा जास्त होता. ती दरवाजा उघडते आणि गाडीत बसते. दरवाजा बंद होताच बाहेरचा आवाज तुटतो. आत फक्त इंजनचा हलकासा आवाज. रुद्र गाडी सुरू करतो. हळूच पुढे निघतो. रस्त्यावर अंधुक लाईट्स आणि गाडीत शांतता. वाणी खिडकीबाहेर पाहत राहते. रुद्र समोर. कोणीच काही बोलत नाही, पण त्या शांततेत काहीतरी चालू असतं. गाडीत शांतता होती. बाहेर रस्त्यावर लाईट्स एका मागून एक मागे पडत होत्या. इंजनचा हलकासा आवाज आणि दोघांचं न बोलणं. रुद्रने ती शांतता तोडली. रुद्र हळू आवाजात, वाणी, तू काय विचार केलायस? वाणी दचकते. क्षणभर काहीच बोलत नाही. रुद्र पुढे म्हणतो, बाबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्याबद्दल. हे ऐकताच वाणी अजूनच शांत होते. तिचं लक्ष खिडकी बाहेर, पण विचार आत. काय बोलावं, कसं बोलावं? इतकं खरं बोलणं योग्य आहे का? काही सेकंद जातात. गाडीत पुन्हा शांतता. मग वाणी हळूच बोलते. आवाज थोडा अडखळलेला, थोडा लाजलेला. वाणी, आपण नवरा बायको आहोत आणि आपलं नातं. ती थांबते. एक श्वास घेते. स्वतःला सावरते. वाणी कठीण शब्द ओढत, कधी ना कधी पुढे न्यायला धाडस करावंच लागेल. इतकं बोलून तिची अवस्था खराब झाली होती. हात घट्ट बॅगेवर दाबलेले, डोळे खाली. तिला जाणवत होतं ती स्वतःवर खूप कंट्रोल करून बोलते. गाडीत पुन्हा शांतता पसरते, पण आता ती वेगळी होती. वाणी गप्प होती. ती जे बोलून गेली होती त्याची जाणीव तिला जड वाटत होते. गाडीत फक्त इंजनचा आवाज. रुद्रनेही काही क्षण काहीच बोलले नाही. तो रस्त्याकडे पाहत होता, पण लक्ष तिथे नव्हतं. मग त्याने खोल श्वास घेतला. रुद्र शांत, थोडा जड आवाजात, बाबा म्हणायचे, धाडस म्हणजे आवाज वाढवणं नाही, धाडस म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. वाणीचं डोकं आपोआप वर आलं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. रुद्र पुढे म्हणाला,
तू जे आत्ता बोललीस ना ते धाडस होतं. वाणीच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळतं. ते लगेच नजर खाली करते. वाणी, मी जास्त बोलले असेल तर. रुद्र मध्येच थांबतो. पहिल्यांदाच आवाज थोडा ठाम. रुद्र, नाही, तू खरं बोलली. क्षणभर शांतता पसरते, पण यावेळी ती शांतता हलकी होती. वाणी हात घट्ट बॅगेवर ठेवते. स्वतःला सावरत बोलते, वाणी, मी अशी आहे, जास्त विचार करते आणि मग स्वतःलाच अडवते. रुद्र, मग आज तू स्वतःला अडवलं नाहीस? ते हलकंच असते, पण हसू पूर्ण नाही. वाणी, तेच तर भीती आहे. रुद्र थोडं हसतो. तो पहिल्यांदाच गाडी थांबवतो. सिग्नल लाल होतं. रुद्र तिच्याकडे पाहतो, खूप शांतपणे. रुद्र, भीती असेल तर काहीतरी महत्त्वाचं असतं. सिग्नल हिरवा होतो. गाडी पुन्हा पुढे निघते. वाणी खिडकी बाहेर पाहते. आता रस्ता वेगळा वाटत होता. गाडी घराच्या गेट जवळ येऊन थांबते. रुद्र इंजन बंद करतो. क्षणभर कोणीच उतरायची घाई करत नाही. वाणी शांत बसलेली. ती जे बोलली होती त्याचे पडसाद अजूनही मनात घुमत होते. रुद्र दार उघडतो. वाणी पण उतरते. घरात शिरताना नेहमीसारखी घाई नव्हती. पावलांचा आवाज हलका. घरात अंधुक लाईट्स. हॉलमध्ये शांतता असते. वाणी बॅग सोफ्यावर ठेवते. रुद्र पाण्याचा ग्लास उचलतो, तिला देतो. ती काही न बोलता घेते आणि एक घोट पिते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.